नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत. आपल्या भागातील बातमीचा जलद आढावा घेऊयात. संवाद सुपरफास्ट. पुण्याच्या कोथरूडमधून एक धक्कादायक बातमी. पाळणाघरात ठेवलेल्या एका 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 मुलांसह पाळणाघर चालक महिलेवर गुन्हा दाखल केलाय. अत्याचार झालेल्या चिमुरडीचे पालक दोघंही नोकरी करतात, त्यामुळे तिला पाळणाघरात ठेवलं जायचं. काही दिवसांपासून चिमुकलीचं वागणं विचित्र वाटत होतं, त्यामुळे आई-वडिलांनी मुलीची चौकशी केली असता ही अत्याचाराची बाब उघड झाली आहे. त्यामुळे लहानग्यांसाठी पाळणाघर किती सुरक्षित आहे हाच प्रश्न आता समोर येतोय. मुंबईतील टाटा कॅन्सर आणि इतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला औरंगाबादमध्ये घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला आज पहाटे 4च्या सुमारास अहमदनगर शहराजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात बस चालक ठार झाला असून जवळपास 30 डॉक्टर जखमी झालेत. औरंगाबादमध्ये होणाऱ्या एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी ते निघाले होते, त्यावेळी नगर शहराजवळ केडगाव बायपासवर हा अपघात झालाय. हे सर्व डॉक्टर कर्करोग तज्ज्ञ असल्याची माहिती मिळते. सध्या जखमी डॉक्टरांवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल शिरूर चौफुला रस्त्यावर आंबळे गावाजवळ झालेल्या अपघातात एका खाकी वर्दीच्या माणुसकीची अनुभूती आली. काल शिरूर पोलीस स्थानकाचे ठाणे अंमलदार आबासाहेब जगदाळे हे कामासाठी निघाले असता रस्त्यात अपघात झाल्याचं कळालं. यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आणि तिथे जमलेल्या लोकांनी जखमी इस्मास तातडीने मदत देऊ केली आहे. त्यामुळे आबासाहेब जगदाळेंच्या रूपात वर्दीतली माणुसकी अनुभवल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. विद्यार्थिनीच्या हॉस्टेलमध्ये तरुणींचं चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. कोथरूडमधील भेलके नगर इथं ही घटना घडली. भेलके नगरमध्ये या हॉस्टेल नजीक अभ्यासिका आहे. तिथे रोज आरोपी तरुण शरद दरेकर यायचा. तिथेच जिन्यात तरुणींसाठी एक बाथरूम आहे. बाथरूमच्या खिडकीतून शरद हा चित्रीकरण करायचा. याचवेळी हॉस्टेलमधल्या एका तरुणीनं त्याला रंगेहात पकडलंय. या प्रकरणी शरद दरेकर या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या मालकीच्या वाहनावर महाराष्ट्र शासन असं लिहिता येणार नाही. तसं लिहिल्यास ते काढून टाकण्याची नोटीस आता शिर्डी संस्थानला देण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही नोटीस बजावली आहे. शिर्डी संस्थांमधील गाड्या या सरकारी मालकीच्या नाहीत, त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र शासन असं नाव लिहिता येत नाही. याबाबत आता संस्थांना 7 दिवसात अहवाल देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शालेय मुलींच्या बाबतीत छेडछाड आणि विनयभंगाच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अशा घटनांना कशा पद्धतीनं सामोरं जायचं याबाबत श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये न्हावरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भगवानराव पालवे यांनी अशी घटना घडल्यास नेमकं काय करायचं याबाबत मार्गदर्शन करत मुलींचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलंय. तसेच विद्यालयात मुलींच्या सुरक्षेसाठी तक्रार पेटी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवण्यात यावेत असं आवाहनही पालवे यांनी केलं आहे. दहीहंडीचे फ्लेक्स लावण्याच्या वादातून 5 जणांनी तलवारीनं वार करून एका युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे. काल रात्री उशिरा सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात ही घटना घडली. अक्षय गडशी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर आणि त्यांच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. अक्षय गडशी आणि आरोपी यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता आणि त्याच रागातून हा खून करण्यात आला आहे. जुन्नरमधील 4 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तडीपारीच्या प्रस्तावाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंजुरी दिल्याने ही कारवाई करण्यात आली. राजेंद्र सोपान महाबरे, साईनाथ नानाभाऊ कबाडी, नितीन अर्जुन कबाडी आणि किरण राजाराम मानकर या 4घांवर 1 वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई झाली आहे. दरम्यान अशी प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही होत राहील असे जुन्नरचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी स्पष्ट केले आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.